वाळवेज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधलं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय। या हत्या प्रकरणासह पवन चक्की खंडणी प्रकरणातले आरोपी राष्ट्रवादीचे नेते आणि धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवा अशी मागणी जोर धरते। अशात बीडमधली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुंडे बहीण भावाला न देता महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी कोणीही घ्यावं अशी मागणी जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय आमदारांकडून केली जाते। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः बीडचं पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता आहे। बीडच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे। या चर्चेतून बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना न देण्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये एकमत झालं असल्याचं समजतंय। जिल्ह्यात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर अंकुश ठेवण्यासाठी बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार स्वतःकडे घेऊ शकतात, याबाबत न्यूज 18 लोकमतने वृत्त दिलंय। चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत सूचक विधान केलंय। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये, आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे, त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे। मंत्रिमंडळ विस्ताराला 2 आठवडे उलटल्यानंतरही राज्यात अद्याप पालकमंत्र्यांची घोषणा झालेली नाही। सत्ताधारी महायुतीत 3 पक्ष असल्याने कोणत्या पक्षाकडे कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यायचं याबाबत अजूनही खल सुरू आहे। येत्या काही दिवसात याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना मी राजीनामा द्यावा तर का द्यावा असा सवाल धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अटक झाली असली तरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न मुंडे करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातोय। त्याला मुंडेंनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना उत्तर दिलं। संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली आहे त्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मी यापूर्वीच केली आहे। त्यामुळे कोणी काय बोलावं आणि कोणाचं काय होणार याला काही अर्थ नाही असं मुंडे म्हणाले। पण या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड राज्याच्या पालकमंत्री पदाबद्दल नेमका काय निर्णय घेत आहेत आणि हे पालकमंत्री पद खरंच अजित पवार स्वतःकडे ठेवतायत का हे सारंच पाहण्यासारखं असणार आहे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।